महादेव गोविंद रानडे यांचे आर्थिक विचार यामध्ये आपण दारिद्र्य या मुद्द्याबद्दल पाहणार आहोत. आर्थिक सिद्धांताचा जो विकास झाला तो प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांची परिस्थिती विचारात घेऊन झालेला होता. परंतु भारताच्या बाबतीत संपूर्ण आर्थिक विवेचनाचा पाया वेगळा असायला हवा, कारण तेथील परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे, असे मत न्यायमूर्ती रानडे यांचे होते. धोरणांच्या निश्चितीसाठी आणि निर्धारणासाठी भारताच्या या वेगवेगळ्या परिस्थितीत आर्थिक, सामाजिक व राजकीय घटकांच्या संदर्भात विकास प्रक्रियेचे विश्लेषण करता येईल, असं रानडे यांचं मत होतं. आर्थिक विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परस्पर संबंध आणि परस्परावर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांचा संबंध यामध्ये येत असतो आणि म्हणून आर्थिक रचनेमध्ये व संस्थांमध्ये हेतुपूर्वक बदल घडवणे, म्हणजेच आज ज्याला आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो, त्याची सूचना जी आहे ती रानड्यांच्या विचारात त्या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि हा संस्थांमध्ये हेतुपूर्वक बदल जो आहे तो घडविणे आवश्यक ठरतं. मागासलेपणा किंवा मग दारिद्र्य दारिद्र्य हा मुद्दा बघत असताना यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा हा वेगळेपणा कोणता आहे? परंपरागत अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, उत्पादक घटकांची विभाज्यता, पूर्ण गतिशीलता यासारखी तत्त्वे विचारात घेतली असून ती 19व्या शतकातील इंग्लंडसारख्या देशासाठी ठीक होती. पण भारताच्या खेड्यांमध्ये तर ती पूर्ण अगतिशीलता हा अपवाद नसून एक नियम होता. जमीन आणि श्रमाचे परिमाण रूढीने नियंत्रित होत होते, तर श्रमिकाची व्यावसायिक गती क्षमता जी आहे ती जातीप्रथेमुळे कुंठित होत होती. आणि अशा परिस्थितीत मग होणारा विनिमय वस्तूंचा नसून तो सेवांचा होता. आणि त्या सेवांचा मोबदला निश्चित आधारावर ठरविण्याऐवजी किंवा ठरण्याऐवजी सामाजिक अधिकाराच्या जोऱ्यावर मन मानेल तसं ते ठरवत होते. आणि असा मागासलेल्या अवस्थेमध्ये संपत्तीचे किंवा मग उत्पादनाचे विभाजन हे केवळ सामाजिक प्रघातानुसार दोन पक्षांच्या दर्जावरूनच ते ठरू शकत होते. आणि या परिस्थितीमध्ये परंपरागत अर्थशास्त्राचे कोणते नियम आणि गृहीते लागू होणं शक्य होतं, असा प्रश्न पडतो. मग भारताच्या मागासलेपणाचे आणि दारिद्र्याचे एकमेव कारण म्हणजे भारतात जे काही मागासलेपणा आलेला आहे, दारिद्र्य निर्माण झालेलं आहे, त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर संपत्तीचं निस्सारण. हा दृष्टिकोन कोणी दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला होता आणि हा दृष्टिकोन न्यायमूर्ती रानडे यांना मात्र मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं, शेतीवरील अत्याधुनिक अवलंबित्व असेल, सरकारचं सदोष जमीन धोरण असेल, उद्योगाचा मागासलेपणा असेल आणि भांडवलाची कमतरता ही भारताच्या दारिद्र्याची खरी कारणे होती. आणि हे घटक विचारातच घेऊन पुढे काय केलं त्याच्यावरती त्यांनी उपाय सुचवले होते आणि विकासाच्या कार्यात पुढाकार घेण्याची सरकारला त्यांनी सूचना दिलेली होती. म्हणजे विकासाच्या कार्यात शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. आणि या अर्थाने त्यांचे विचार जे आहे ते परस्परावादी निरहस्तक्षेप धोरणाला प्रतिकूल होते. म्हणजे शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे असं त्यांना म्हणायचं होतं. भारताच्या मागासलेपणात शेतीवरील अवलंबित्वाचा वाटा सर्वात जास्त होता. आणि या परिस्थितीला अधिक गंभीर बनवण्याचं काम जे आहे ते संपत्तीच्या या निस्सारणामुळे झालेलं होतं. आणि त्याबद्दल ब्रिटिशांना दोषी मानायला हवे. तथापि त्यांच्यामुळेच काय झालेलं होतं, भारताच्या बाहेरच्या जगाशी जो संबंध आला तसंच आणि कौशल्यामध्ये जी वाढ झाली होती त्याचा विसर पडू नये, असं रानडे यांचं मत होतं. म्हणजे विकासासाठी नंतर त्यांनी काही उपाय सुचवलेले होते. दारिद्र्य असेल किंवा मागासलेपणा असेल याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल यासाठी त्यांनी काही उपाय सांगितलेले होते. भारताची संपूर्ण परिस्थिती इतर देशांपेक्षा वेगळी असल्यामुळे तेथील प्रश्नाच्या संदर्भात अभिमतपंथी विवेचन निरुपयोगी ठरतं, असं रानडे यांचं मत होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी उपाय सुचवलेले होते. पहिला उपाय आहे प्रादेशिक श्रम विभागणीवर पुनर्विचार केला पाहिजे. अभिमतपंथी विचारधारेत प्रादेशिक आधारावरील श्रम विभागणीला महत्त्वाचं स्थान होतं. आणि त्यानुसार ज्या प्रदेशात निसर्गतः एखाद्या वस्तूचं उत्पादन स्वस्त पडत असेल त्यांनी त्याच वस्तूचं उत्पादन करावे आणि ती वस्तू जी आहे ती स्वस्त वस्तू इतरांना पुरवावी. मग इतरांनीही काय केलं पाहिजे, इतरांनीही याच तत्वानुसार उत्पादन करायला पाहिजे. त्यामुळे सर्व राष्ट्रांना विविध वस्तूंचा मुबलक पुरवठा जो आहे तो कमी किमतीत मिळून इतर सर्वांचाच फायदा होईल. तत्वतः हा विचार योग्य आहे, परंतु व्यवहारात त्याचा वापर कसा होतो असे खरं तर प्रत्यक्षात त्याचा वापर कसा होत असे की ज्यामुळे काही देश कायमचे मागासलेले राहत. म्हणजे याचा जर वापर केला तर काही देश जे आहे ते कायम मागासलेल्या कंडिशनमध्ये राहत. म्हणजे काही देश जे आहेत ते कायम मागासलेल्या स्थितीमध्येच राहत होते. आशिया खंडातील देशांनी कच्च्या मालाचेच उत्पादन करावे आणि तो माल विकत घेऊन युरोपीय देशांनी प्रक्रिया उद्योगाच्या आधारे विकसित व्हावे, असे रूप श्रम विभागणीला आलेलं होतं. ज्या उत्पादनात प्रादेशिक श्रम विभागणी खरोखरच फायदेशीर असेल तेथील गोष्ट वेगळी, पण त्यामुळे जर काही राष्ट्र कायमची दुर्बल होत असतील तर त्या तत्वाला अपरिहार्य मानण्याची गरज नाही, असं रानडेंचं ठाम मत होतं. पुढे दुर्बल बनलेल्या याच देशातून युरोपीय देशांनी पूर्वी अशा उत्तम दर्जाच्या वस्तू निर्यात केल्या जात की इंग्लंडसारख्या देशांनी निर्बंधाचा वापर केलेला होता. मूलतः कच्चा माल हजारो मैलावरील देशात प्रक्रियेसाठी पाठविण्यापेक्षा जेथे तयार होतो तेथेच त्यावर प्रक्रिया करणे ही गोष्ट योग्य आणि स्वाभाविक ठरते. म्हणून प्रादेशिक श्रम विभागणीला अवास्तव महत्त्व न देता भारताचे हित कशात आहे यावरून त्याचे स्वरूप ठरवावे, असे रानडे यांनी त्यांचं मत जे आहे ते मांडलेलं होतं. दुसरा उपाय लोकसंख्येचे संतुलन. आता लोकसंख्येच्या विकासातील महत्त्वपूर्ण भूमिका विचारात घेऊन रानडेंनी काय केले होतं, काही सूचना दिलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं असं होतं, जे प्रदेश मागासलेले किंवा शेतीवर अत्याधुनिक अवलंबून आहेत किंवा अत्याधिक अवलंबून आहेत, दाट लोकसंख्येच्या आहेत, तिथून काय केलं पाहिजे, लोकसंख्येचं स्थलांतर
विरळ लोकसंख्येच्या व साधनयुक्त प्रदेशात व्हायला हवं, म्हणजे जिथं लोकसंख्या दाट आहे तिथून त्यांचं स्थलांतर केलं गेलं पाहिजे. त्यासाठी शासनाने स्थलांतराची प्रक्रिया नियमित आधारावर अंमलात आणावी, म्हणजे शासनानेच यासाठी प्रयत्न करायला हवे. आणि या दिशेने केलेले अर्धवट प्रयत्न निरुपयोगी असल्याने निरहस्तक्षेपाची बांधिलकी बाजूला ठेवून हे काम खरं तर व्हायला हवं. एकूण लोकसंख्येत शहरी लोकसंख्येचे वाढते प्रमाण हा आज विकासाचा एक निर्देशक घटक मानला जातो. याची जाणीव जी आहे ती रानड्यांच्या लिखाणामध्ये आढळते. विकास करू इच्छिणाऱ्या देशात शहरी लोकसंख्येचे प्रमाण वाढायला हवे आणि याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं होतं. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शहरातील बिगर शेती बाजारपेठेचा आधार नसेल तर शेतीच्या प्रगतीला देखील अर्थ उरणार नाही. भारतात ग्रामीणीकरणाला अविचारी चालना देण्याचा प्रयत्न प्रतिगामी आहे, असे तत्कालीन संदर्भात रानडेंचं मत त्यांनी तिथं मांडलेलं होतं. त्यांचा लोकसंख्येच्या संतुलनाचा हा विचार केवळ भारतातील विविध प्रदेशांपुरताच मर्यादित नव्हता, तर ब्रिटिशांच्या निरनिराळ्या वसाहतीमध्ये सुद्धा तो लागू व्हावा असं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं. भारतीय श्रमिकावर अवलंबून असलेल्या आफ्रिका आणि अन्य प्रदेशातील स्थलांतरणाबाबत जर काही व्यवस्था केली तर भारताची परिस्थिती निश्चितपणे बदलेल असा त्यांचा विश्वास होता. तसेच या देशात कालवे, रेल्वे मार्ग इत्यादी सुविधांचा सरकारने विस्तार केला तर औद्योगिक प्रगतीचे नवे मार्ग जे आहेत ते दिसून येतील. म्हणजे सरकारने निरहस्तक्षेपावर अवास्तव भर न देता विकासासाठी पुढे येणं आवश्यक आहे. तिसरा उपाय म्हणजे सरकारची भूमिका वर स्पष्ट केल्याप्रमाणेच काय तर ब्रिटिशांच्या निरहस्तक्षेप नीतीला रानड्यांचा विरोध होता. म्हणजे निरहस्तक्षेपाचे धोरण शासनाने स्वीकारू नये असं रानडे यांना वाटत होतं. भारतातील ब्रिटिश सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणावर रिकार्डो, पेनथाम इत्यादींच्या तत्वांचा प्रभाव होता आणि त्यामुळे काही झालं, महत्त्वाच्या बाबतीत सरकारचा पुढाकार तर नव्हता, या उलट निरहस्तक्षेपाचे धोरण हे क्रियाहीनतेचे साधन झालेलं होतं आणि या क्रियाशून्यतेचा परिणाम शेती आणि उद्योग या दोघांना सुद्धा भोगावा लागत होता. मग अशा परिस्थितीमध्ये देशाचा विकास होण्यासाठी सरकारने पुढाकार घेणं हा एकच मार्ग होता. रानडे यांचं म्हणणं असं होतं, देशात कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे एवढे सरकारचे काम नाहीये, तर सुनिश्चित उद्दिष्टांसाठी समाज जीवनाच्या सर्व प्रश्नांमध्ये रस घेऊन ते सोडविणे हे सरकारचे कर्तव्य असते. 1890 मध्ये पुण्याला भरलेल्या पहिल्या औद्योगिक परिषदेमध्ये त्यांनी सरकारची भूमिका कशी असावी याचं स्पष्टीकरण केलेलं आणि सरकारचे एकूण इंग्लिश धार्जिने जे काही धोरण आहे ते माहीत असल्यामुळे उद्योगांच्या वाढीसाठी रक्षक करांची मागणी करण्यात तिथं काहीच अर्थ नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, सरकारी मदत व प्रोत्साहन यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावरील शेती व उद्योगांची वाढ, शहरीकरण, वाढता व्यापार आणि वसाहतींमध्ये स्थलांतर यांची तरफदारी त्यांनी केलेली होती. सरकारी पाठिंब्याशिवाय या गोष्टी होणे शक्य नसल्याने त्यांनी सरकारच्या सक्रिय भूमिकेवरती भर दिलेला होता. डच सरकारने जावामध्ये व्यापारी पिकांची लागवड प्रयोजित करण्याचा यशस्वी प्रयोग केलेला होता आणि त्याप्रमाणे भारत सरकारने देखील आर्थिक बाबतीत पुढाकार घ्यावा. प्रत्येकाच्या क्षेत्रात भारतीय भांडवलदाराच्या समित्या गठीत कराव्यात, त्यांच्याकडे ठेवी स्वीकारण्याचे आणि कर्ज देण्याची कामे सोपवावीत, अर्थसहाय्य देऊन नवीन उद्योगांना चालना द्यावी, विदेशी कर्ज घेऊन रेल्वेची तसेच कालव्यांची सोय करावी इत्यादी सूचना ज्या आहेत ते रानडे यांनी केलेल्या होत्या. भारताची परिस्थिती समृद्ध आणि प्रगत अशा इंग्लंडसारखी नसल्यामुळे सरकारच्या डोक्यातील तथाकथित निरहस्तक्षेप नीतीचं जे काही खूळ आहे ते दूर व्हायला किंवा ते दूर करायला हवं यावरती त्यांनी भर दिलेला होता. प्रत्यक्षात फ्रान्स, जर्मनी हे जे काही देश आहे या देशामध्ये सरकारने आपली भूमिका व्यापक केली होती आणि त्यांचे अनेक फायदे त्या देशांना होत होते. या अनुभवांनी प्रभावित झालेल्या रानड्यांनी सरकारच्या सक्रिय भूमिकेचा आग्रह धरलेला होता. चौथा उपाय म्हणजे विदेशी भांडवल. भारतासारख्या भांडवलशाही कमतरतेच्या देशाला विदेशी भांडवलाची मदत घेतल्याशिवाय तरुण उपाय नाही म्हणजे पर्याय नाही असा रानड्यांचा विश्वास होता. इंग्लंडमधून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीवर आपण जे व्याज व इतर रक्कम देतो ती पूर्णपणे संपत्तीचं निस्सारण नव्हतं. आपल्या निर्यात आधिक्यातून साधारण 20 कोटी रुपये असे विदेशात वाहून जातात आणि त्यामुळे आपले गंभीर नुकसान होते या म्हणण्यामध्ये फारसं तथ्य नव्हतं, कारण मिळालेल्या कर्जाचे व गुंतवलेल्या भांडवलाचे व्याज तर द्यायलाच हवे आणि या उलट आपल्याजवळ पैसा नसताना कोणीतरी इतक्या कमी दराने भांडवल पुरवते याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. तसेच ज्या वस्तू आपण आपल्या देशात तयार करू शकत नाही त्या विदेशातून आणतो आणि त्याच्या साठ्याचे मूल्य हा सुद्धा देण्यात येणाऱ्या रकमेचा एक भाग आहे. अर्थात उर्वरित भाग जर का विदेशात जात असेल तर त्याला निस्सारण म्हणता येईल, पण मग तो भाग फारसा मोठा नाही. रानडे यांची ही जी काही विचारसरणी होती ती नौरोजी यांच्या विचारसरणीशी जुळणारी नव्हती, परंतु भारताच्या विकासासाठी विदेशी भांडवल अत्यावश्यक आहे असे मानल्यानंतर ही भूमिका जी आहे ती अव्यवहार्य ठरत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं योग्यच आहे. एका अर्थाने रानडे हे क्रांतिकारी नसून सुधारणावादी होते. हे लक्षात घेतल्यास त्यांचे अनेक मुद्दे जे आहेत त्या चौकटीमध्ये लवकर आपल्याला समजतात.